नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता सायलीला घरातून बाहेर काढल्यानंतर प्रियाला असं वाटत असतं की आता ती सुभेदारांच्या घरची सून होणार. त्यामुळे तिला आता खूपच जास्त आनंद झालेला असतो. अर्जुन सायलीला वेगळं करून तिने खूप मोठा तीर मारलाय असं तिला वाटत असतं. जेव्हापासून अर्जुनने सायलीबरोबर लग्न करून तिला सुभेदारांच्या घरी आणलेलं असतं, तेव्हापासून प्रिया आणि अस्मिता दोघीजणी मिळून अर्जुन सायलीला कसं वेगळं करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. आणि फायनली त्या दोघींनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सगळ्यांना दाखवून अर्जुन आणि सायलीला दोघांनाही एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं. पण इथे जेव्हा ही गोष्ट सायलीला कळते की इथे प्रिया अर्जुन बरोबर आता लग्न करायला बघते, त्याच्याबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा ही गोष्ट आता प्रिया जाऊन सायलीला स्वतःहून सांगते की आता त्या घरामध्ये तुला पुन्हा जागा नाही, कारण आता त्या घरामध्ये सून म्हणून मी जाणार आहे. कारण पूर्णाजीचं स्वप्न होतं की अर्जुनचं लग्न हे तन्वीबरोबर व्हावं आणि ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आणि ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली जोरदार प्रियाच्या कानाखाली देते आणि तिचं थोबाड फोडते. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देते. आणि त्याचबरोबर इथे आता सायली मंदिरामध्ये जेव्हा गेलेली असते तेव्हा तिची भेट तिच्या प्रतिमा आत्याजवळ होते. प्रतिमाला भेटल्यानंतर नेहमीच सायलीला आपल्या आईला भेटल्यासारखं वाटत असतं. तेव्हा इथे सायली प्रतिमाला मिठी मारून रडायला लागते. आणि तेव्हा प्रतिमाने विचारल्यानंतर इथे सायलीने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली प्रतिमाला दिलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की तिचं अर्जुनवरती किती प्रेम आहे ते. तेव्हा इकडे प्रतिमाला आता त्याची जाणीव झालेली असते की सायली अर्जुन या दोघांनी जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे स्टार्टिंगला केलं असलं तरीसुद्धा आता ते दोघंजणं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करतात आणि एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आणि तेव्हा प्रतिमा इथे सायलीला प्रॉमिस करते की तुला सुभेदारांच्या घरी परत आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि तुला मी त्या घरामध्ये आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं प्रतिमाने आता सायलीला वचन दिलेलं असतं. तर इथे एका बाजूला आता प्रतिमा सायलीला वचन देते की तुला सुभेदारांच्या घरी मी परत घेऊन येणार, आणि एका बाजूला इथे प्रिया सायलीला जाऊन सांगते की मी अर्जुन बरोबर लग्न करणार आहे आणि तुझा पत्ता कायमचा कट करणार आहे. तर इथे आता प्रिया जिंकणार की प्रतिमा हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर इथे आता कशा पद्धतीने सायली प्रियाला धडा शिकवते आणि कशा पद्धतीने इथे प्रतिमा सायलीला सपोर्ट करते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे सायली आता घरातून निघून गेलेली असते, म्हणजे तिला हाताला धरूनच त्या घरातून बाहेर काढलेलं असतं आणि प्रियाला आणि अस्मिताला तेच हवं असतं. पण जेव्हा सायली त्या घरातून निघून जाते तर घरातलं वातावरण आता पूर्णपणे विस्कळीत झालेलं असतं. कल्पना स्वतःला त्रास करून घेत असते, अर्जुन स्वतःला त्रास करून घेत असतो, पूर्णाजी स्वतःला त्रास करून घेत असते. कारण त्या लोकांना असं वाटत असतं की अर्जुन आणि सायलीने त्यांची फसवणूक केली आहे, पण त्या दोघांनी तसं काहीही केलेलं नसतं. तर इथे जेव्हा त्या दोघांना कळतं की आपले एकमेकांवरती प्रेम आहे आणि आपण एकमेकांना सोडायचं नाही, मग आपण घरच्या लोकांना त्रास का द्यायचा. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आपल्यासाठी आता महत्त्वाचे नाही आहेत, ते मी जाळून टाकेन किंवा फाडून टाकेन असं अर्जुन म्हणालेला असतो. आणि जसं आमचं नवरा बायकोचं नातं आहे हे असंच कंटिन्यू पुढे राहणार. तर इकडे आता सायली अर्जुनचं बरं चाललेलं असताना इथे प्रिया आणि अस्मिता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून आता घरामध्ये पूर्णपणे वातावरण विस्कळीत करून टाकतात. आणि त्यामुळे आता सायलीला सुद्धा घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं. त्यामुळे प्रियाला आता रान मोकळं झालेलं असतं. आता प्रियाचं स्वप्न तिला पूर्ण करायचं असतं सुभेदारांच्या श्रीमंत घरामध्ये. आणि इथे अर्जुनसारखा इथे राजबिंडन नवरासुद्धा तिला हवा असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तिने सायली आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं. याच्या आधीसुद्धा तिने खूप प्रयत्न केलेले असतात, पण ते प्रयत्न फसलेले असतात. पण ह्या वेळेला मात्र घरच्या लोकांनीच सायली आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळं केलेलं असतं आणि प्रिया त्याच संधीचा आता फायदा उचलते. ती इथे पूर्णाजीला आता येऊन भडकवत असते. ती म्हणत असते की पूर्णाजी, बघितलंस ना, त्यावेळेला माझा आणि अर्जुनचा साखरपुडा ठरला होता, तेव्हा मी मंडपामध्ये अर्जुनची वाट बघत बसले होते आणि त्यावेळेला अर्जुन सायलीबरोबर लग्न करून तिला या घरामध्ये घेऊन आला होता. त्याने माझ्या मनाचा विचार केला नाही. पण तू बघितलंस, अर्जुन आणि सायलीने तुम्हाला सगळ्यांना फसवलं.
जर त्याचं लग्न माझ्याबरोबर झालं असतं तर तुमची निदान फसवणूक तरी झाली नसती आणि तुमच्या आवडीची सून या घरामध्ये आली असती. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो ना, त्यावेळेला मी रागवले तर होते, पण नंतर मी सायलीला स्वीकारलं होतं. माझ्या नाचसुनेचा दर्जा मी तिला दिला होता, पण तिने मात्र आमचा विश्वासघात केला. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, त्या जागी जर मी असते ना तर तुमच्या सगळ्यांची काळजी घेतली असती. काय हवं नको ते मी सुद्धा बघितलं असतं, अर्जुनची काळजी घेतली असती. पण आता बघ, आता ती सायली घरातून निघून गेली आहे. तर बघा तुम्हाला सगळ्यांना किती या गोष्टीचा त्रास झाला की नाही त्रास? तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघा किती उतरलेत. तेव्हा तुम्ही आता कुणीही स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. ती सायलीसारखी मुलगी दुसरं आणखी काय करणार? आश्रमामध्ये असताना देखील ती अशीच करायची. फक्त मधुभाऊंना त्रास द्यायची, आश्रमातल्या काका काकूंना त्रास द्यायची. फक्त स्वतःच्याच मनासारखं झालं पाहिजे, सगळ्यांची फसवणूक करायची, खोटं बोलायची. आणि सायलीची ही सवय, तिचे गुण सगळे ती माझ्यावरती लादत होती की मी किती वाईट आहे आणि ती किती चांगली. पण आता तुम्हाला सगळ्यांना कळलं ना की सायली किती मोठी फ्रॉड मुलगी आहे, किती खोटं बोलणारी मुलगी आहे. तेव्हा इथे प्रिया आता सायलीला सगळ्यांच्या नजरेमध्ये अजूनच पाडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की सायलीला ओळखायला मी चुकले, खरंच मी चुकले. पूर्णाई बरोबर बोलत होत्या की या मुलीवरती विश्वास ठेवायला नको. ही अनाथ आश्रमामध्ये वाढलेली मुलगी आहे, कधी ही आपल्या सगळ्यांना धोका देईल काही सांगता येत नाही. पण त्यावेळेला सायलीची बाजू घेऊन मी पूर्णाईंबरोबर वाद घालत होते. पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झालेली आहे की मी चुकीची होते आणि पूर्णाई बरोबर. त्यानंतरला इथे आता पूर्णाजी म्हणत असते की त्यावेळेला अर्जुनने माझं ऐकलं असतं आणि तन्वीबरोबर साखरपुडा केला असता आणि त्यानंतर लग्न, तर या घरामध्ये एवढं मोठं दुःख हे आलं नसतं. तर इथे अर्जुन वारंवार आपल्याबरोबर खोटं बोलत होता. त्या मुलीसाठी काय जादूटोणा करून ठेवलाय त्या मुलीने काय माहिती. त्यानंतरला इथे आता मधुभाऊ सायलीवरती चिडलेले असतात. मधुभाऊ म्हणतात की तुला माझी मुलगी म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. तू खोटं लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये सून म्हणून मिरवत होतीस आणि त्या अर्जुन सरांच्या रूममध्ये त्यांच्याबरोबर राहत होतीस. हे कसले संस्कार केलेत मी तुझ्यावरती? मला शर्मेने सुद्धा मान आता वरती काढवत नाही आहे. तुझ्यावरती संस्कार करायला मी चुकलो का? तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात, सगळ्यात जास्त जीव मी तुला लावला, त्याचे हे असे उपकार फेडलेस का तू? तेव्हा इकडे आता अर्जुनचा जेव्हा फोन येतो तेव्हा सायली फोन उचलायला जाते. मधुभाऊ म्हणतात की खबरदार, जर अर्जुन सरांचा फोन उचललास तर अजिबात त्यांचा फोन उचलायचा नाही, त्यांच्याशी अजिबात बोलायचं नाही. आणि जर अर्जुन सरांचा फोन उचललास, त्यांच्याशी बोललीस, काही संबंध ठेवलास ना, तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. तर इथे मधुभाऊंनी आता सायलीला धमकीच दिलेली असते की अर्जुन बरोबर बोलायचं नाही म्हणून. तेव्हा इथे सायली आता धर्मसंकटात पडलेली असते. एका बाजूला तिचे वडील म्हणजे मधुभाऊ असतात आणि एका बाजूला अर्जुन असतो. त्याच्याजवळ सुद्धा तिला बोलायचं असतं, कारण तिला माहिती आहे की अर्जुनचं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे आणि जर ती त्याच्याबरोबर बोलली नाही तर त्याला किती त्रास होईल हे सुद्धा तिला माहिती असतं. त्यामुळे इथे आता मधुभाऊंची मुलगी म्हणून आणि अर्जुनची बायको म्हणून तिला आता दोन्ही नाती टिकवायची असतात आणि त्यासाठी तिची आता तारेवरची कसरत ही सुरू झालेली असते. तेव्हा इकडे आता घरामध्ये मधुभाऊ आणि कुसुमताई दोघेही नसतात, कारण मधुभाऊंची तब्येत ही बिघडलेली असते. कुसुमताई त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि इथे प्रिया उगाचच आता सायलीला चिडवायचं म्हणून ती घरी येते आणि म्हणत असते, काय गं सायली, काय करतेस तू? रडतच असशील, बाकी काय करणार? बघितलंस ना, मी तुला म्हणाले होते की अर्जुन आणि सायली, तुम्हाला दोघांना वेगळं केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मी सगळ्यांना एक ना एक दिवस दाखवणारच. मागच्या वेळेला मला खोट्यात काढलं होतं ना, पण ह्या वेळेला बघितलं तुम्ही मी काय केलं? तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मी सगळ्यांना सांगितलं आणि परिणामी काय झालं बघ. आता त्यावेळेला फक्त पूर्णाजी माझ्यावरती रागवली, मामी रागवली, पण ह्या वेळेला अख्खं कुटुंब, सुभेदार, किल्लेदार आणि तुझे सगळ्यात लाडके मधुभाऊसुद्धा तुझ्यावरती रागवलेत. कुणीही तुझ्याबरोबर बोलायला तयार नाही. आता काय करशील तू? आणि आता सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा तुला एंट्रीसुद्धा मिळणार नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की सायली, आता हे अर्जुनच्या नावाचं जे मंगळसूत्र तू गळ्यामध्ये घातलेस ना, त्याची आता काही गरज नाही आहे गं, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. कुठे ते खरं लग्न होतं, बरोबर ना? हे मंगळसूत्र काढून आता फेकून दे, असं आता प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे सायलीला तिचा खूप राग येत असतो. सायली म्हणत असते, प्रिया तू इथे कशाला आली आहेस गं? झाला तेवढा तमाशा पुरे नाही आहे का तुला? तू इथे पुन्हा माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आली आहेस का? तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही गं, तुला आनंदाची बातमी द्यायला आली. तेव्हा सायली म्हणते, कुठली बातमी?
तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आता कसं तू अर्जुनबरोबर जे लग्न केलं होतंस ते खोटं खोटं लग्न होतं, पण आता सुभेदारांच्या घरामध्ये त्यांच्या मोठ्या नातवाचं खरं खुरं लग्न पूर्ण आजी करणार आहे. आणि तुला माहिती आहे का तिथे सून म्हणून कोण जाणार आहे ह्या वेळेला? तेव्हा इथे सायली म्हणते, कोण? तेव्हा प्रिया म्हणते, अगं मी. पूर्णाजीने आता पुन्हा एकदा माझं आणि अर्जुनचं लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा इथे प्रियाने सायलीला चिडवण्यासाठी हे खोटं सांगितलेलं असतं, कारण तिला राग यावा म्हणून. तर इथे पूर्णाजीने असा कुठलाही निर्णय सध्या तरी घेतलेला नसतो. पण इथे प्रियाज अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी इतकी गुडघ्याला बाशिंग बांधून रेडी असते की तिने आधीच जाऊन सायलीला सांगितलेलं असतं की मंगळसूत्र आता काढून टाक, आता तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलेलं आहे. अर्जुनचं आणि माझं लवकरच लग्न होणार आहे आणि मी सुभेदारांची सून होऊन त्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे. तेव्हा इथे प्रियाला राग येतो आणि ती जोरदार प्रियाच्या थोबाडीत देऊन तिला म्हणते की मी तुला मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं आणि तुला आत्तासुद्धा मी तेच सांगेन. माझं आणि अर्जुन सरांचं लग्न हे खरोखर मंदिरामध्ये झालेलं आहे. आत्तापर्यंत आम्ही दोघेजण जे काही उपास तापास करत होतो एकमेकांसाठी, आम्ही जे काही व्रत ठेवत होतो सगळं मनापासून होतं. मी माझी सगळी कर्तव्य पार पाडलेली आहेत, एक बायको म्हणून सुद्धा आणि एक सून म्हणून सुद्धा. आणि आता तर माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावरती. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं आणि जर त्यांच्याबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न केलास किंवा हे लग्न बघण्याची जी काही स्वप्न बघतेस ना ती बंद करायची, कारण तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे हे लक्षात ठेव. तेव्हा इथे आता थोबाडीत दिल्यानंतर सायलीने सांगितलेलं असतं की अर्जुन सरांपासून दूर राहायचं, नाहीतर माझ्यासारखी वाईट कुणीच नाही. सुभेदारांच्या घरी येऊन तुझं थोबाड फोडेन, असं सुद्धा सायली म्हणते. आणि तिला घरातून आता तिने हकलून दिलेलं असतं. ती म्हणते की तुझं स्वप्न स्वप्नच राहील, कारण सुभेदारांची सून मी होते आणि आहे आणि अर्जुन सरांची बायको मी होते आहे आणि मीच राहणार, कळलं तुला? तेव्हा इथे आता उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं आता बंद कर प्रिया, नाहीतर याचा परिणाम काय होईल माहिती आहे ना? तेव्हा इथे आता पुन्हा तुझ्या थोबाडीत द्यायला मला लावू नकोस, असं सायलीने तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रिया तर थोबाडीत खाऊन तिथून निघालेली असते. पण इथे आता सायली मंदिरामध्ये गेलेली असते देवाला सांगायला की हे जे काही होतंय ते सगळं थांबव, सगळ्यांच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झाला आहे तो थांबव देवा. त्यानंतरला सायली मंदिरामध्ये शांतपणे बसलेली असताना तिथे प्रतिमासुद्धा मंदिरामध्ये जाते आणि सायलीला बघितल्यानंतर प्रतिमा तिच्या जवळ जाते. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते की सायली बाळा काय झालं? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्हाला बरोबर कसं कळतं हो की आता मला तुमच्या मायेच्या स्पर्शाची गरज होती, मला आईच्या स्पर्शाची गरज होती आणि तुम्ही इथे आलात. तेव्हा इथे आता सायली प्रतिमाला मिठी मारून रडायला लागते. तेव्हा प्रतिमा म्हणते, शांत हो, मला सगळं काही कळलंय, पण तुला रडायची गरज नाही, तुझी काय चुकी आहे? तेव्हा सायली म्हणते की मी जाणून बुजून काही केलं नाही आणि प्रतिमा आत्या मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, मी काहीही कुणाशी खोटं बोललेलं नाही आहे, कुणाला फसवलेलं नाही आहे. ही गोष्ट आम्ही त्यांच्यापासून लपवून ठेवली, पण त्यांना त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही हे सगळं केलं होतं. पण आता मी तुम्हाला खरं सांगते, आमचं लग्न खरं आहे. आम्ही मंदिरामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे आणि देवाच्या साक्षीने आम्ही लग्न केलं आहे. तिथे चैतन्य भाऊजी आणि कुसुमताई दोघेही होते, ते साक्षीदार आहेत. आणि नंतर आम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती सुद्धा सह्या केल्या, पण आम्ही मॅरेज रजिस्ट्रेशनसुद्धा करून घेतलेलं आहे. आमचं लग्न खरं आहे प्रतिमा आत्या. त्या कागदाच्या तुकड्यावरती तुम्ही विश्वास नका ठेवू. आतापर्यंत मी इथे पूर्ण आजीला आजी म्हणत होते, आईना आई म्हणत होते, बाबांना बाबा म्हणत होते, अश्विन भाऊजींना मी भाऊ म्हणत होते आणि अस्मिताई माझ्या खरोखर नणंद असल्या तरी बहिणीसारख्या आहेत. ही सगळी माझी नाती आहेत आणि ही खरोखर माझी नाती आहेत. मी कुणालाही वरचेवर आवाज दिलेला नाही आहे. मी सगळ्यांना मनापासून हाक मारलेली आहे. मी खरं सांगते प्रतिमा आत्या. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, बाळा मला सगळं काही माहिती आहे, पण हे सगळं करायची गरज का पडली? तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अडकवलं होतं आणि म्हणून मी अर्जुन सरांकडे गेले होते माझी केस घेत आहेत की बघायला, पण कुठलाही वकील या शहरातला मधुभाऊंची केस घ्यायला तयार नाही. फक्त जर केस कुणी घेतली असती तर ते होते अर्जुन सर आणि म्हणून मी त्यांच्याकडे आले होते. पण त्यावेळेला अर्जुन सरांना तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं, म्हणजे प्रियाबरोबर, आणि त्यांना ते लग्न
टाळायचं होतं आणि म्हणून त्यांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की जर तुला वकील म्हणून मी हवा असेल, माझी गरज असेल, तर तू माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कर, मला कुठलेही पैसे देऊ नकोस आणि मधुभाऊंनासुद्धा मी सोडवेन. तेव्हा मी फक्त माझ्या मधुभाऊंचा विचार केला. आधी तर मी नकार दिला होता, पण नंतरला मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं माझ्या मधुभाऊंसाठी आणि आता तुम्ही बघताय ना, परिणामी मधुभाऊ निर्दोष सुटलेत आणि आता जामिनावरती जरी सुटले असले तरी निर्दोषसुद्धा सुटतील ना. आणि हे सगळं मी माझ्या मधुभाऊंसाठी केलं असलं तरीसुद्धा आता माझं अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे. त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत आणि माझ्या कुटुंबाशिवायसुद्धा. आणि अर्जुन सरसुद्धा माझ्यावरती खूप जास्त प्रेम करतात. तुम्ही बघितलंत ना, जेव्हा मी आजारी होते, मी हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा ते किती रडत होते माझ्यासाठी. त्यांनी माझी किती काळजी घेतली. खरे नवरा बायको जसे होते तसेच आम्ही एकमेकांसाठी काळजी करत होतो. आणि माझं अर्जुन सरांवरती आता खूप प्रेम आहे. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. नवरा म्हणून मी फक्त त्यांचा विचार करते. असं सांगत असताना इथे सायली आता अर्जुनवरील तिच्या प्रेमाची कबुली प्रतिमासमोर देते. ती म्हणते की माझं खरोखर प्रेम आहे. तेव्हा इथे सायली म्हणते ते कुटुंबसुद्धा माझंच आहे, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत, ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते तू रडू नकोस सायली, तू किती चांगली आहेस ते मलासुद्धा माहिती आहे. तुझ्याकडून एक चुकी झाली म्हणून सगळे तुझे चांगले गुण विसरायचे का? मी तुला प्रॉमिस करते, मी वचन देते तुला की मी सुभेदारांच्या घरी तुला पुन्हा मानाने सून म्हणून घेऊन जाईनच. आणि हे वचन आता एका आईने मुलीला दिलंय असं प्रतिमा सायलीला म्हणते.